आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। खवातीन, माजूर और नौजवान अफसरान मुलाजमीन संभालेंगे 37 रायदही मराकिज़। जिला कलेक्टर दिलीप स्वामी की इत्तला। औरंगाबाद लोकसभा इंतखाब में मुख्तलिफ पार्टियों में मुतनाज़े बयानात जारी। सियासी माहौल गरमाया। भुमरे की खैरे पर दोबारा तनकीद। अब खबरें तफसील से। औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब के महायुति के उम्मीदवार संदीपान भुमरे ने एडीएन से बातचीत करते हुए हमेशा की तरह खैरे पर इल्जाम आयद किया। तहम महायुति की तशहीर के लिए स्टार शख्सियतें आएंगी, इसकी इत्तला उन्होंने दी। लोकसभेची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमचे महायुतीचे पदाधिकारी प्रत्येक घरोघर जाऊन आपल्याला धनुष्यबाण आणि शरीरावर बटन दाबून मतदान करावं ही विनंती करण्यासाठी घरोघर कार्यकर्ते आमचे जवळ राहिले आणि विशेष आपल्याला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा हक्काचं मतदान खासदार असला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं निश्चितच या जिल्ह्याचा खासदार हा आपल्या महायुतीचा निवडून येईल आणि विशेष म्हणजे आपण 25 वर्ष दुसऱ्याला निवडून दिलं, 5 वर्ष मला निवडून द्या, मी ह्या जिल्ह्याचा जे काही विकास करता येईल ते विकास करण्याचा मी 100% प्रयत्न. तुम्ही वारंवार आरोप केलेले आहे की खैरेंनी 20 वर्षात कोणतंही काम केलेलं नाही. हे मी चांगलं सांगू शकतो. मला कधी आमचा सामना ती काय असते की तुम्ही थेट आव्हान करताय, ती देखील म्हणताय की मी माझ्या गाडीत बसावं, त्यांनी माझा विकास दाखवतो 20 वर्षात. त्याचा विकास सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. खैरेंचा विकास आपल्याला 4 जूनला दिसेल. किती? 4 जूनला. कारण खैरेने 20 वर्षात या जिल्ह्यात काय काम केलं काय नाही हे सगळं मतदार सांगते, सगळे नागरिक सांगते. खैरेमुळं या जिल्ह्याची वाताहत झालेली आहे. खैरेला मी अनेक वेळा आवाहन केलं, गाडीत बसण्यापेक्षा खैरेंना जाहीर करावं की मी हे कामं केली हो. खैरेंना सांगावं की मी हे काम केलं, मी ते काम केलं. मी अनेक वेळा सांगितलं तुमच्या माध्यमातून. खैरेंनी जाहीर करावं मी कामं काय केली 20 वर्षात. खैरेंचा तो दाखवलेला आहे खूप मागणी सांगा तुम्ही. मला काय म्हणायचं, बालिशपणा आहे त्याचा. कोणाचा? खैरेचा. खैरेला काय कळतं? खैरेनं काय सांगितलं की मुस्लिम समाजानं 5 वेळेस नमाज पढल्याच्या नंतर त्यांना नुसतं असं खूप केलं. खैरे काय करतो? खैरे तुम्हाला सांगतो, त्याला खैरे सुद्धा खिशात पुढे घेऊन फिरतो. तो सुद्धा सांगतो मी पुढी दिली एखादा आजार बरा होतो, काय त्याच्या बिमाऱ्या असतात त्या बऱ्या होत्या. म्हणजे खैरे हा भोंदू बाबा आहे. खैरे भोंदू बाबा आहे. मी अनेक वेळा सांगितलं. पण मला सांगायचं की या खैरेच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका. खैरे हा भोंदू बाबा आहे, त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. जो विकासावर बोलत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की विकासावर बोला. मी 2 वर्ष पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यात मला संधी मिळाली. मी काय काम केलं काय नाही हे जनतेसमोर आहे. 4.5 वर्ष मला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं, रोजगार हमी भेटलं, फलोत्पादन खातं भेटलं. त्या खात्याचं काय काम केलं ते मी सांगतो. खैरेनं काय काम केलं ते सांगा. खैरेनं तर अनेक पदं भोगली. तो एस टी महामंडळाचा मंत्री होता, वन खात्याचा मंत्री होता, गृहनिर्माण मंत्री होता. खैरेनं अनेक पदं घुसलेले. खैरेनं सांगावं की मी माझ्या खात्यामार्फत हे काम जिल्ह्यासाठी केलं. एखादं बस स्टँड तरी बांधलं का, काय काम केलं त्यांना सांगावं. जरांगे पाटिल ने महा विकास आघाड़ी को रायदही न करे और महायुति को भी रायदही न करे, ऐसी अपील सकल मराठा समाज से खास तौर पर आजाद उम्मीदवार हर्षवर्धन जाधव ने की है. सर्वच जाती धर्मांच्यासाठी बी काम केलेलं आहे, फक्त मराठ्यांच्यासाठी नाही. जातीचे प्रमाणपत्र राजपूत लोकांना 4000 मिळवून दिले, ठाकरांना 4000 मिळवून दिले, कोळ्यांना मिळवून दिले, तिलमरी समाजाला मिळवून दिले. हे सगळं काम करत असताना
मग मी माझ्या मराठा समाजाचं काम केलं आणि मराठा समाजासाठी तर अक्षरशः राजीनामा देऊन आज रस्त्यावर यायची वेळ माझ्यावरती आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मॅनेज करायला निघालेले पुढारी सुद्धा फेल करून टाकले. मी एकच म्हटलं, मी संपलो तर चालेल पण मॅनेज नाही होणार, मराठा तितुका मिळवावा आणि मराठा आरक्षण दिल्लीत मिळवायचंच आहे मला, या धाडसाने मी उभा आहे. अशा परिस्थितीमध्ये काही माणसं, काही माकडं ही आमचे नातेवाईक आहेत, आमचे दारूचे व्यवसाय आहेत, आमचे पैसे आहेत, हे आहेत ते आहेत म्हणून भुमरेंच्या आणि खैरेंच्या आणि इम्तियाज जलीलांच्या नादाला लागताना दिसत आहेत. अरे काय आहे, किती थर्ड क्लासपणा. जो माणूस आज संपलाय मराठा समाजासाठी, तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी या लोकांच्या पाठीशी उभं राहताय आणि मग सकल मराठा समाजाचा असा निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला म्हणताय. कोण म्हणताय? आज आरक्षणासाठी यांचं काय योगदान आहे? भुमरेंचं काय योगदान आहे? खैरेंचं काय योगदान आहे? काय योगदान आहे इम्तियाज जलीलचं? 4 भाषा ठोकली म्हणून काय झालं? आज हर्षवर्धन जाधव साफ झाला आरक्षणासाठी आणि तरीही मराठा समाजाची माणसं जर म्हणत असतील काही प्रमाणामध्ये का होईना की नाही 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 हे आमचे नातेवाईक आहेत, नाही 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 हे आमच्यासाठी फार चांगले आहेत. अरे म्हणजे आंदोलन मनोज जरांगे पाटील करतात, नाका तोंडातून रक्त येतं, आमच्यासारखे लोक रस्त्यावर येतात, त्याचा काहीच अर्थ नाहीये. आज जरांगेंनी स्पष्ट सांगितलंय की महायुतीही नको आणि महाविकास आघाडीही नको. ज्यांनी आरक्षणासाठी काही केलं त्याच्यासाठी काम करा. मग जाधवांनी आरक्षणासाठी काय करायचं शिल्लक ठेवलंय? याच्या तुलनेमध्ये भुमरेंनी आरक्षणासाठी काय केलंय? याच्या तुलनेमध्ये खैरेंनी आरक्षणासाठी काय केलंय? याच्या तुलनेमध्ये इम्तियाज जलीलनी काय केलंय की ज्याच्या पाठीमागं तुम्ही फिरताय? माझं स्पष्ट मत आहे, जरा जरी मराठा अस्मिता असेल ना तर तुम्ही ठिकाणावर याल आणि टीव्हीला मतदान कराल. आणि जर अस्मिताच घाण ठेवली तर इथून पुढे सकल मराठा समाज हा शब्द वापरणं बंद करा. कारण की आपल्याला आपल्याच समाजाची अस्मिता नाही तर आपण कोणाला कशाबद्दल बोलायचं. इंतखाबात के पस मंजर में बैरूनी शराब की चोरी छुपे हमलो नकल करने वालों को इंतखाबी डिसीजन ऑफिसर के वफ्द ने पकड़ लिया और इनके पास से 3 बॉक्स बैरूनी शराब के जब्त कर लिए. शहर और ज़िले में लोकसभा अवामी इंतखाब के पस मंज़र में मुख्तलिफ मकामात पर सर्वे वफ्द को मुकर्रर किया गया है. इसके तहत मशरक़ी हल्का इंतखाब के तहत सेंट फ्रांसिस हाई स्कूल के रूबरू जानला रोड पर तैनात वफ्द ने शाह बाज़ार की जानिब जा रही कार को रोका और इसमें से बैरूनी शराब का ज़ख़ीरा बरामद किया. कार की डिक्की में बैरूनी शराब के 3 बॉक्स जिसकी अंदाज़न कीमत 25,000 रुपये है जब्त की गई. ये कार्रवाई इंतखाबी डिसीजन ऑफिसर चेतन गिरसे, नायब तहसीलदार देवीदास खटावकर की रहनुमाई में की गई. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने बारिश से कबल नाले सफाई करने की मुहिम 1 मई से शुरू की है. इसके लिए प्रभाग के तहत प्रभाग अफसरान को जिम्मेदारी दी गई है. अलहदा कॉन्ट्रैक्टर को मुकर्रर न करते हुए म्युनिसिपल कॉर्पोरेशन की मशीनरी से नालों की सफाई की जाएगी. शहर में छोटे बड़े जुमला 18 नालों की लंबाई 118 किलोमीटर है. प्रभात इंजीनियर के दायरे अख्तियार में म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने नालों की सफाई की मंसूबा साजी की है. कई मुकामात पर नालों में नाजायज़ कब्ज़ाजात है. इसकी वजह से बारिश का पानी निकलने की जगह नहीं होती और बारिश के मौसम में कई नालों की बस्तियां पानी में डूब जाती है. कई अफराद साल भर नालों में कचरा डालते हैं. इसलिए मौसम बारिश से कबल नालों की सफाई करना बेहद ज़रूरी होता है. इसके तहत 1 मई से नालों की सफाई का काम शुरू किया गया है. इस साल किसी कॉन्ट्रैक्टर को कॉन्ट्रैक्ट न देते हुए म्युनिसिपल कॉर्पोरेशन के पास जो मशीनरी मुहैया है इसकी मदद से कॉर्पोरेशन की जानिब से सफाई की जा रही है. इसकी इत्तला एग्जीक्यूटिव इंजीनियर RM सिंधिया ने दी. नाज़रीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. उम्मीदवारों की फहरिस्त को हतमी शक्ल देने के बाद रायदही अमल में 16 खवातीन मुलाजिमीन, 10 माजूर मुलाजिमीन, तहम 11
नौजवान अफसरान इस तरह जुमला 37 रायदही मराकज़ मुकम्मल तौर पर संभालेंगे। इसकी इत्तला जिला कलेक्टर नीज़ इंतखाबी ऑफिसर दिलीप स्वामी ने आज दी। अशी 16 मतदान केंद्रावर फक्त महिला अधिकारी कर्मचारी राहतील, त्यांच्या मार्फतच ते पूर्ण त्या ठिकाणी काम होईल। त्याच्यानंतर दिव्यांग जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून जालनामध्ये 3 आणि औरंगाबादमध्ये 7 असे 10 मतदान केंद्र, तिथला फक्त पोलीस कर्मचारी जर सोडला तर बाकी सगळे दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी काम करणार आहेत। म्हणजे पूर्ण मतदान केंद्र हे दिव्यांगाच्या मार्फत रन केलं जाणार आहे। यूथमध्ये एक म्हणजे युवा वर्ग जो आहे नव्यानं सर्व्हिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे मतदान केंद्र स्थापित केलेले आहेत ते जालना मतदारसंघात 5 आणि औरंगाबाद मतदारसंघात 6 असे 11 पोलिंग स्टेशन आपण यूथच्या माध्यमातून रन केले जाणार आहेत। इको फ्रेंडलीच्या बाबतीमध्ये आणखी मतदान केंद्र फायनल व्हायचे आहेत। म्हणजे आता हे बाकीच्याची मतदान केंद्र सुद्धा फायनल झालेले आहेत। मतपत्रिका आपल्या छापून तयार झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मतपत्रिका आहेत। एक जे आर्मीतले जे आहेत ज्याला सर्व्हिस वोटर्स म्हणतो त्याला ऑनलाईन मतपत्रिका आमच्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेल्या, म्हणजे 30 तारखेलाच गेलेल्या आहेत। ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या कमांडर इन चीफ पर्यंत त्या मतपत्रिका पोहोचल्या, ते मतदान करून टपालानं ते कधी पण पाठवू शकतात। दुसरी मतपत्रिका असते जी टपाली मतपत्रिका, जे होम वोटिंगसाठी लागणार आहे, जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत, त्या मतपत्रिका प्रिंट होऊन तयार झालेल्या आहेत। त्याच्यानंतर तिसरी मतपत्रिका असते मशीनवर लावण्यासाठी, तर त्या मशीनवर ज्या मतपत्रिका लावायच्या त्या सुद्धा छापून तयार झालेल्या आहेत। त्या स्ट्रॉंग रूममध्ये रीतसर पोलीस बंदोबस्तामध्ये आपण त्या ठेवलेल्या आहेत। आता जी प्रक्रिया चालू आहे ते जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहेत ते आपल्याकडे पुरेसे होते जर 1 BU लागला असतं तर, पण आता 3 BU लागल्यामुळं आयोगाने आपल्याला चंद्रपूरहून त्या मशीन कलेक्ट करायचा आदेश दिला होता। परवाला आमचे अधिकारी जाऊन पोलीस बंदोबस्तात चंद्रपूरहून त्या मशीन आणलेल्या आहेत, 1300 मशीन। जे बॅलेट युनिट आता 2-2 एक्स्ट्रा लागल्या, त्याच्यामध्ये कन्नडला 862 जास्त लागणार आहेत, औरंगाबाद मध्यला 758, औरंगाबाद पश्चिमला 898, औरंगाबाद पूरला 732, गंगापूरला 835 आणि वैजापूरला 811 असे 4896 बैलेट यूनिट आपल्याला एक्स्ट्रा लागणार होते। इस साल के गर्मा में सबसे ज्यादा दर्जा हरारत दर्ज किया गया है। सुबह से ही दर्जा हरारत की शिद्दत महसूस हो रही है, ताहम 4 से 5 मई को दर्जा हरारत में मजीद इजाफा होने का इशारा दिया गया है। जनवरी, फरवरी, मार्च इन 3 माह से कम दर्जा हरारत 27 डिग्री सेल्सियस से 34 डिग्री सेल्सियस के दरमियान रहा। मार्च के आखिरी हफ्ते से दर्जा हरारत में मुसलसिल इजाफा हो रहा है। अप्रैल में दर्जा हरारत उरूज पर रहा। रियासत समेत मुल्क में भी दर्जा हरारत में इजाफा हो रहा है। गुज़िश्ता 2-3 यौम से दर्जा हरारत उरूज पर है और दर्जा हरारत की वजह से बाहर निकलना दुश्वार हो रहा है। दूसरी जानिब मराठवाड़ा और विदर्भ में 24 घंटों में बारिश होने का ख्यास जाहिर किया जा रहा है। आइंदा 4 और 5 मई को दर्जा हरारत में मजीद इजाफा होने का ख्यास जाहिर किया जा रहा है। शहर में नई आबी फराहमी स्कीम के काम का जायजा जस्टिस रविंद्र घुगे और जस्टिस RM जोशी 14 मई को बजाते खुद और मुताल्लिका अफसरान के हमरा लेंगे। शहर के लिए लाइफलाइन नई आबी फराहमी स्कीम के कामों का जायज़ा जस्टिस रविंद्र घुगे और जस्टिस RM जोशी 14 मई को बजाते खुद मुताल्लिका के साथ लेंगे। हाईकोर्ट की तश्कील दी गई कमेटी ने अहम आबी फराहमी लाइन से मुताल्लिका कामों पर एक्शन लिया है। हाइड्रोलिक टेस्ट का सिर्फ 4% काम मुकम्मल हुआ है। शहर में बंधारों का काम 50 में से 37 का जारी है। इस काम के लिए 16 से 18 माह का वक्त दरकार है। ये बात हाई कोर्ट को बताई गई। शहर को हर यौम नहीं तो कम अज़ कम 2 यौम में शफाफ पीने का पानी फराहम किया जाए, ऐसी उम्मीद कोर्ट ने जाहिर की है। अंगूरीबाग के इलाके में कैसर खान के मकान में जुमा को दोपहर 12:30 बजे अचानक आग लग गई। इसकी इत्तला मिलते ही मुकामी शहरियों ने आग बुझाने की शुरुआत की। बाद अज़ां आतिश फिरो दस्ते ने आग पर काबू पा लिया। आज जुमा की दोपहर 12:30 बजे के करीब अंगूरी बाग इलाके में
एक मकान में अचानक आग लग गई। इसके रिहायशी खैसर खान के मकान में आग लगने पर मुकामी शहरी दौड़ पड़े और आग बुझाने की कोशिश की, ताहम आतिश फिरो दस्ते को मुतल्ला किया गया। बादअज़ां आतिश फिरो दस्ते ने आग पर काबू पाया। शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी है, ऐसा कहा जा रहा है। इस मुकाम पर मंडप की दुकान भी है, ताहम आतिश फिरो दस्ते ने आतिश जनी पर काबू पाया। खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ। इस आतिशजनी की इत्तला मिलते ही मुकामी शहरियों ने आग बुझाने की शुरुआत कर दी थी। बादअज़ां आतिश फिरो दस्ते ने भी आग पर काबू पा लिया। 12:30 वाजता आग लागली। आग खूप मोठी होती, पण खूप लोकांनी मदत, हिंदू मुस्लिम खूप लोकांनी मदत केली आणि आग आटोक्यात आणली। 20 मिनिटाच्या आत आटोक्यात आणली। आजूबाजूचे बोरचे पाणी चालू केले आम्ही, त्यामुळं खूप मोठी जीवितहानी वाचली। मैं पूर्ण अंगूरबाग वासीचे मनापासून धन्यवाद देतो। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। खवातीन, माजूर और नौजवान अफसरान मुलाजमीन संभालेंगे 37 रायदही मराकिज़। जिला कलेक्टर दिलीप स्वामी की इत्तला। औरंगाबाद लोकसभा इंतखाब में मुख्तलिफ पार्टियों में मुतनाज़े बयानात जारी। सियासी माहौल गरमाया। भुमरे की खैरे पर दोबारा तनकीद। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।